कमळी ही मालिका मी करते आहे. खरं सांगू तर अनेक वर्षापासून मी अशा कुठल्यातरी अभिनेत्री म्हणून जगताना कुठल्यातरी अशा सुपरहिट मालिकेचा आपण भाग व्हावं, यासाठी प्रत्येक आर्टिस्ट जसा धडपडत असतो, तशीच मी त्या शोधात होते, की मला एखादा एक असा चांगला रोल मिळावा की जो क्लिक व्हावा. आता यापूर्वीसुद्धा मी कामं करत होते, पण अनफॉर्च्युनेटली ती कामं क्लिक होत नव्हती. इश्यू एवढाच आहे, की मी आधीही कामं करत होते, ती तितकी उभारून आली नाही. पण कमळी मालिका फॉर्च्युनेटली सगळीच गणितं खूप छान जुळून आली. आणि ह्याचीसुद्धा जशी नॉर्मल आपण ऑडिशन देतो, तशीसुद्धा या मालिकेसाठी मी ऑडिशन दिली आणि सिलेक्ट झाले. ऑडिशनमध्ये सुरुवातीला तर मला एका वेगळ्याच कॅरेक्टरसाठी बोलवलं होतं. म्हणजे मला वाटतं ऋषीच्या आईसाठी अच्छा. मला बोलवलं होतं. पण मग मला वाटतं त्यानंतर माझी परत बोलावून ऑडिशन घेण्यात आली कमळीच्या आईसाठी. सो त्यांची काही गणितं असतील, त्यांना वाटलं असेल की मी या रोलपेक्षा या रोलसाठी जास्त जाईन. सो ही एक गंमत आहे म्हणजे ती ऑडिशनची, की मी 2दा ऑडिशन दिली. एक ऋषीच्या आईची आणि एक कमळीच्या आईची आणि ती सिलेक्ट झाली. सो हा एक प्रवास इथून सुरू झाला आणि मग त्यानंतर आम्ही बदलापूरमध्ये जवळ-जवळ 15 दिवस राहिलो. अच्छा. सो तुम्ही आता मला माहीत नाही मला हे रिव्हील केलेलं चालेल की नाही, पण जे आपण कोल्हापूर म्हणून सांगतो, हां, नाही ते काही खरं हरकत तर नाही. बदलापूर आहे. हां. नाही आणि सिनेमाच्या आणि आपल्या आपल्या क्षेत्रात असं होतं, असं की होतं, चीट आपण करतो नाही म्हणजे ते किंवा हां. हां, म्हणजे सांगताना आपण कोल्हापूर हो, सांगतोय, पण खरं तर ते म्हणजे हो. मला खूप जण आता ट्रेनमध्ये पण भेटतात ना बायका, हां, तेव्हा त्या विचारतात, की "कोल्हापूरमध्ये हे सिद्धटेक कुठे हो?" किंवा हां, कोल्हापूरचे जे कलाकार येतात, आर्टिस्ट आमच्याकडे येतात, "ते कुठं तुम्ही कोल्हापूरमध्ये कुठं केलं शूटिंग?" हां. तेव्हा आम्ही सांगतो, "कोल्हापूर नव्हतं." तो ते कथेचा भाग आहे. हां, कथेचा भाग गोष्ट आहे. कोल्हापूरमध्ये घडते. एक्झॅक्टली. तर तर म्हणजे अशा काही अशी आम्ही सुरुवात केली, की बदलापूरमध्ये आम्ही जवळ-जवळ 15 दिवस राहिलो. एक खूप अशा डोंगर भागामध्ये, की जिथे ते अगदी गाव वाटेल आणि तिथे आम्ही शूट केलं आणि तिथला अनुभव म्हणजे तिथलं वातावरण इतकं छान होतं आणि सगळी टीम इतकी आमची उत्साही आहे आणि काम करण्यासाठी सगळी तरुण मंडळी आहेत. त्यामुळे ते आमचं गिव्ह अँड टेक पहिल्या दिवसापासूनच आमचे प्रोड्युसर ओशन फिल्म्सचे जे हां, 3 खंदे कार्यकर्ते आहेत, तर ते इतके उत्साही आहेत आणि इतकं सगळं वातावरण त्यांनी छान ठेवलंय. आमचे दिग्दर्शक अनिकेत साने आणि त्यांची टीम या सगळ्यांमुळेच खरं तर मला वाटतं ही मालिका आणि लेखक आमचे ऑफकोर्स त्यांना हां, विसरून कसं चालेल हां. आणि सगळे आर्टिस्ट या सगळ्यांचं काय म्हणतात बॉन्ड खूप छान जुळलाय या सीरियलमध्ये आणि त्यामुळे मला वाटतं मालिका यशस्वी आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.